लक्ष्मण सर, स्वागत आपलं. सर, जरांगेंना परवानगी देण्यात आलेली आहे, सशर्त परवानगी आहेत, मात्र तरी सुद्धा एका दिवसाचं आंदोलन नाहीये माझं, असं जरांगे म्हणतात. काय आपली प्रतिक्रिया? खरं तर न्यायालयानं कोणत्या परिप्रेक्षामध्ये हा निर्णय दिलाय त्या सर्व अटी आणि शर्तीचं पालन त्यांना करावं लागेल. पण सणासुदीचा कालखंड बघता आणि मुंबईतली टोटल परिस्थिती बघता खरं तर न्यायालयाच्या निर्णयाचं पालन त्यांनी करावं. आणि आंदोलन करायला काही परवानगी सर्वांना असतेच, तो आपला घटनात्मक अधिकार आहे. पण कायदेशीर मागणी आणि इथल्या व्यवस्थेला वेठीस धरणं असं जर कुठं न्यायालय असं वाटत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे. नक्कीच. लक्ष्मणजी, आणखी एक महत्वाची गोष्ट, परवानगी मिळाली याबद्दल जरांगेंनी आभार तर मानलेत, मात्र अटी शर्तींसह मी आंदोलन करेन, सगळे नियम पाळेन, नियमभंग होऊ देणार नाही, असं त्यांचं आश्वासन आहे. तुम्हाला असं वाटतं की एवढ्या व्यापक आंदोलनाच्या निमित्तानं हे आश्वासन पाळलं जाईल? हे बघा, त्यांच्या आंदोलनाचा इतिहास काढला तर प्रचंड मराठवाड्यामध्ये बीड शहरामध्ये झालेली जाळपोळ, त्यांच्या आंदोलनावेळी झालेला गोळीबार, अनेक गावांमध्ये ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये जे काही एक दहशतीचं वातावरण आहे, हे सगळं बघू जाता मला वाटतं त्यांच्या आंदोलनाची हिस्ट्री काढली तर न्यायालयाला या गोष्टी अडचणीच्या वाटू शकतात. आणि शेवटी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या हिताचं संरक्षण करणं शासन, प्रशासन आणि न्याय व्यवस्थेची जबाबदारी आहे. त्यामुळे ते कोणीतरी खूप मोठी झुंड घेऊन येत आहे आणि मग त्याला दबावाला बळी पडून जर काही परिस्थिती निर्माण होणार असेल, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार असेल तर ते कारवाई करायला बाध्य आहे.